युनियन फास्ट न्यूज. माजी महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा आरक्षक युनियन या संघटनेमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी मला महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती लेटर देण्यात आले. तसेच तुकाराम मस्के यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपेंद्र दासरे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. जगदीश काळे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. सौ कांता बनसोडे यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. लातूर जिल्ह्यामध्ये रेड्डी मॅडम यांची लातूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सय्यद यांची लातूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचा कार्यक्रम आज माझ्या ऑफिसमध्ये पार पडला. धन्यवाद पाटील साहेब. माजी महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन या संघटनेमध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी मला महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्ती लेटर देण्यात आले. तसेच तुकाराम मस्के यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपेंद्र दासरे यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. जगदीश काळे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. सौ कांता बनसोडे यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन गेले 30 वर्षे संघटना महाराष्ट्रभर मोठ्या काम करत आहे. आणि आज सोलापूरच्या रणरागिणी आणि झाशीची राणी किंवा सामाजिक त्यांचं फार मोठं काम आहे अशा विद्याताई माने यांना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा महिला प्रदेश अध्यक्षा महाराष्ट्र जनरल औद्योगिकच्या म्हणून त्यांचे नियुक्ती आपण करत आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्या लाख लाख शुभेच्छा. महाराष्ट्रभर त्यांनी जोमाने चांगल्या पद्धतीने काम करून संघटनेचं नाव उज्ज्वल करावं. सर्व महिलांना त्यांनी महाराष्ट्रावर न्याय द्यावा. गोरगरिबांचे त्यांनी कल्याण करावे ही आमची अपेक्षा. जय हिंद. धन्यवाद पाटील साहेब. आमच्यावर एवढ्या लवकर तुम्ही विश्वास ठेवला. आम्हाला एवढं मोठं पद दिलं त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे तुमचं म्हणजे ह्या पदाचा योग्य वापर करू आणि आम्ही महाराष्ट्रभर सगळ्यांसाठी चांगलं काम करू. धन्यवाद पाटील साहेब.